मी आता मशीनचं ॲडजस्टमेंट बघतोय ते समजत तर नाही मला इन्क्लाइनला ठेवायचं आहे पण ते अनफॉर्च्युनेटली मी करू शकतोय. तर तुटला इकडचा दांडा, इंजुरी होता होता वाचली. आता डंबेलवर डंबेल पडला आणि माझा हातमध्ये आला. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आहे फ्रायडे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा चेस्ट आणि ट्रायसेप्सचं वर्कआउट रुटीन. सकाळचे 6:30 झालेले. पहिला जरा थोडीशी लवकर आवरायचं आहे कारण की ऑफिस आहे नंतर. सो पटापट स्ट्रेचिंग चालू करू आणि नंतर मग मी तुम्हाला माझं वर्कआउट रुटीन दाखवतो. सो लेट्स सी यू आफ्टर द स्ट्रेचिंग. सो आपली स्ट्रेचिंग तर झालेली आहे. आता मी वॉर्मअप सेट मारणार आहे, काही पुशअप वॉर्मअप सेट्स घेऊन मग आपले मेन सेट्स चालू करूयात. आता जस्ट मी बघितल्यासारखं वॉर्मअप सेट घेतला. मी ॲक्च्युली 10च मारणार होतो पण नंतर वाटलं खूपच कमी आहेत म्हणून मग 15 मारले. 15 पण खूप कमी वाटलं त्याच्यामुळं मग 20 मारले, 20 रिपिटेशन्स. आत्ता मी पुशअप्स घेतलेत. नेक्स्ट आपल्याला डायमंड पुशअप्स घ्यायचे आहेत पण ते मी चेस्टचे सेट झाल्यानंतर घेणार आहे. आता आपण माझ्या चेस्टचं वर्कआउट चालू करूयात. तुम्हाला दाखवतो मी किती सेट्स घेतो, किती रिपिटेशन्स घेतो. नॉर्मली मी 3च सेट्स घेतो चेस्टसाठी किंवा ट्रायसेपसाठी किंवा कुठल्याही मसलसाठी. त्यातलं एक माझा सेट वॉर्मअप सेट असतो आणि 2 सेट्स असतात ते वर्किंग सेट्स असतात. पहिलं सेट आपलं इन्क्लाइन बेंच प्रेस असणार आहे. मी आता मशीनचं ॲडजस्टमेंट बघतोय ते समजत तर नाही मला पण ते अनफॉर्च्युनेटली मी करू शकतोय. तर आपण नॅपकिन टाकू. नॅपकिन इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. जिममध्ये नॅपकिनशिवाय प्लीज येऊ नका. स्वतःसाठी पण हायजेनिक नाही आहे आणि दुसऱ्यासाठी पण हायजेनिक ठेवा जिम. जनरली बुक असते माझ्याकडे एक. माझा सगळा जो प्रोग्रेस आहे तो मी बुकमध्ये लिहितो आफ्टर एव्हरी सेट. आपले वेट्स आलेले आहेत. पहिला सेट मी वॉर्मअप सेट असतो, वॉर्मअप सेट घेऊयात आणि नंतर आपले 2 वर्किंग सेट्स असतील जसं मी आधी बोललो तसं. सो यस, 15 रेपिटेशन इनफ आहेत वॉर्मअपसाठी. पाणी पिऊन घेऊ जरासं, घसा खूपच कोरडा पडलेला आहे. पाणी पण असं जनरली एखादा घोट प्यायचा जेणेकरून तुमचा घसा परत ओला होऊन जाईल. 20 kgs कमी आहे वेट माहिती आहे पण खूप दिवसानंतर वर्कआउट करतोय सो वेट जरा कमीच ठेवतोय. वर्किंग सेट नंबर 1, 15 reps. लेट्स डू इट. ओके, मजा येते वर्कआउट करायला. मी ॲक्च्युली शेवटचे काल आणि परवा वर्कआउटला आलो नव्हतो कारण की झोपायला लेट होत होता किंवा काहीतरी वेगळे सीन होते. ॲक्च्युली तसं नाही करायला पाहिजे. मी मंडे टू फ्रायडे जिम कंपल्सरी असते माझी, पण एखादा वीक असतो जेव्हा मी काहीतरी गोष्टी होतात अनफोर्सीन किंवा काही ना काहीतरी होतं, ऑफिसचं टेन्शन एक्सेट्रा एक्सेट्रा. सो येस, थोडंसं रिफ्लेक्ट होतं वर्कआउटवर पण आय ट्राय माय बेस्ट टू वर्कआउट फॉर 5 days. नेक्स्ट सेट थोडं आपण वजन वाढवूयात अजून. सो सेट नंबर 2, 2.5 किलो वजन वाढवलेलं आहे. 12 repetitions. लेट्स डू इट. मी बोलत होतो ना कमी वेट घ्यायचं ते हे असं होतं. खूप दिवसानंतर चेस्टचं वर्कआउट करतोय आणि जरी 20 किलो 22 किलो असेल तरी पण थोडंसं हेवी जातं आहे. त्यामुळे हेच सांगत असतो मी पण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये माझ्या की वेट्स डझंट मॅटर, तुमचे रिपिटेशन्स मॅटर करतात आणि तुम्ही सेट किती परफेक्टली करताय हे मॅटर करतं. ओके, सो आपला नेक्स्ट सेट फ्लॅट बेंच प्रेस आहे. मग मशीन ॲडजस्ट करून घेऊयात. वन्स अगेन द सेम रूल, 1 वॉर्मअप सेट आणि 2 वर्किंग सेट्स. वॉर्मअपला आपल्याला जास्त रिपिटेशन्स मारायचे नाहीत पण फक्त आपल्याला मसलला वॉर्मअप करायचं आहे. आय नो चेस्ट ऑलरेडी आता वॉर्मअप झालेला आहे पण एव्हरी न्यू सेट शुड हॅव 1 वॉर्मअप सेट. हा जो मगाशी मी वॉर्मअप सेटचा फंडा सांगितला की एव्हरी सेट शुड हॅव अ वॉर्मअप सेट, तर ते माझं अंडरस्टँडिंग आहे किंवा मी तसं वर्कआउट करतो कारण की मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा सेट्स चेंज करता तर तुम्हाला मसलला थोडंसं स्लँग लँग्वेजमध्ये सांगणं खूप गरजेचं आहे की बाबा मी आता दुसऱ्या सेटला वळलेलो आहे, त्यामुळे मग आपण वॉर्मअप करतो. फ्लॅट बेंचचा वर्किंग सेट नंबर 1, 15 रिपिटेशन घ्यायचे आहेत. 1 सेकंड. लेट्स डू इट.
कधी कधी लोक काय करतात की 2 मसल असतील, फॉर एक्झाम्पल आज मी चेस्ट आणि ट्रायसेप मारतो, तर कंटिन्युअसली चेस्ट त्यानंतर कंटिन्युअसली ट्रायसेप असं मारत नाही. चेस्ट मारताना मध्येच ट्रायसेपचा एक सेट घेतात, त्याच्यानंतर मग परत चेस्ट मारतात, परत ट्रायसेप, जेणेकरून ते बॉडीला किंवा माइंडला असं ट्रिक करतात की बाबा आपलं वर्कआउट संपलेलं नाही चेस्टच्या वर्कआउट नंतर किंवा कुठल्याही मसलच्या वर्कआउट नंतर, आणि आपलं वर्कआउट ऑन गोईंग आहे. सो या असे खूप वेगवेगळे ट्रिक्स असतात जेणेकरून तुम्ही बॉडीला आणि माइंडला ट्रेक करू शकता. सो येस, आता आपला दुसरा सेट आहे लेट्स डू इट. चेस्ट मारताना ॲक्च्युली ट्रायसेप्सचा मसल पण खूप वर्क होतो, जाणवते मला आत्ता पण, किंवा ट्रायसेप्स पण काम करतात आता चेस्टचा वर्कआउट मारताना. त्यामुळे तो बेसिक आयडिया असते की चेस्ट आणि ट्रायसेप हे एका दिवशीच घ्यायचे म्हणून, जेणेकरून दोन्ही मसल जवळपास ट्रेन होतात. सो अनफॉर्च्युनेटली फक्त आपल्याला हा एकच बेंच मिळाला आहे, पण ॲक्च्युली या मशीनवर ॲडजस्ट करायला किंवा बसायला तुम्हाला पहिल्यांदा वेट्स खाली ठेवायला लागतात आणि नंतरच तुम्हाला वेट्स घेता येतात असे. मी सांगायला विसरलो मगाशी, हा आपला वॉर्मअप सेट होता पहिला. 1 सेकंड द सेम थिंग. डंबेल्स खाली ठेवा, बेंचवर बसा. जिम करणं सोपं नाही एवढं. वेट्स घ्या आणि सेट मारा. हळूहळू एनर्जी कमी व्हायला लागली यार. 1 डे 2 मसल्स करण्याच्या मागचं माझं कारण हेच आहे की जेणेकरून मला 4 दिवसात माझे सगळे मसल्स संपवता येतील आणि एक दिवस मी मे बी त्यात कार्डिओ करू शकतो किंवा मे बी हीट वर्कआउट करू शकतो एन्ड्युरन्ससाठी. फक्त वेट ट्रेनिंग करणं इज ऑल्सो नॉट गुड. तुम्हाला थोडंसं एन्ड्युरन्स ट्रेनिंग करणं पण गरजेचं आहे. चेस्ट इज डन फॉर द डे मॅन. नेक्स्ट आपलं ट्रायसेप आहे. फास्टमध्ये चालू करायचं आहे. ट्रायसेपसाठी मी परत 3 सेट्स घेणार आहे. क्लोज ग्रिप, स्कल क्रशर्स, केबल, पुश डाऊन्स असे 3 सेट्स असतात. तुम्ही आता बघतच असाल की मी ट्रायसेप्सचा रॉड लावलेला आहे. त्याला 5 kgचे प्लेट्स लावलेत. हातात माझे बुक पण आहे. मला ॲक्च्युली आजचा वर्कआउट लिहायचा आहे. आत्ता लक्षात आहे तर मी सगळे वेट्स आणि रिपिटेशन्स लिहून घेतो, जेणेकरून नंतर मी विसरणार नाही. हे बुकमध्ये लिहिण्याचा मला खूप जास्त फायदा होतो. मी बऱ्याच वेळेला आधीचे माझे वर्कआउट्स बघत असतो, माझं किती वेट होतं, काय होतं ते, मी किती वेट्स घेतले होते, कुठले कुठले सेट्स मारले होते. त्यामुळे मला समजतं पण की माझा प्रोग्रेस काय आहे. लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट सेट ऑफ ट्रायसेप्स विथ अ वॉर्मअप. आपल्या शोल्डर डिस्टन्स, म्हणजे शोल्डरची आपली जी विड्थ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं आपलं कमी घ्यायचं आहे डिस्टन्स आपल्या हातामधलं, आणि सरळ खाली यायचं आहे. तुमचा जो एल्बो आहे तो असं बाहेर नाही आला पाहिजे, तो सरळ पाहिजे, जेणेकरून तुमचा ट्रायसेप्सचा इनर हेड टार्गेट होतो. हा सेट ॲक्च्युली तुमचा बेस्ट सेट आहे. मला खूप आवडतो हा सेट. तुम्हाला हा मसल इथे दिसतोय तो या सेटमुळे डेव्हलप होतो. 12.5 किलो वेट लावलेला आहे. पहिला वर्किंग सेट आहे. 15 रेपिटेशन्स मारायचे. एकदम हळू, खाली येताना एकदम हळू यायचं, वर जाताना फास्ट जायचं, जेणेकरून तुमचा प्रॉपरली टार्गेट होतो. आत्ताच जस्ट सेट मारता मला आठवलं एक, तुम्हाला जस्ट एक सजेशन. तुम्ही जेव्हा सेट मारता तेव्हा तुमची व्रिस्ट अशी असते, ती व्रिस्ट शक्यतो टाईट ठेवायची, जेवढी शक्य होईल तेवढी सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. नाही तर होईल काय की तुमच्या व्रिस्टला इथे मी जेव्हा खाली येता आणि जेव्हा पटकन तुम्ही वर जाता इथे इंजुरी होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे मी सारखं सांगत पण असतो की तुम्ही तुमच्या वर्कआउटच्या आधी वॉर्मअप खूप चांगला केला पाहिजे, जेणेकरून तुमची इंजुरीचे चान्सेस खूप कमी होतात. सेकंड सेट आपण घेऊयात 17.5 kgs. 5 किलो ॲड केले मी इच साईड. हेवी वेट होतं यार. मी म्हणलो ना खूप दिवसांत वर्कआउट करतो आहे, उगाच जास्त वेट घ्यायची गरज नाही. सो नेक्स्ट सेट आपल्याला जो घ्यायचा आहे तो आहे आता स्कल क्रशर्स. मला आत्ताच जे समजलं की या बेंचवर आपण डिक्लाईन मारू शकतो, जे तिथं मगाशी मी खूप कष्ट घेत होतो ते घ्यायची गरज नाही. इथे ही नवीन जिम आहे, सो आय एम नॉट अवेअर ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स दे हॅव. कुठली मशीन कशी फंक्शन करते माहीत नाही, सो आय एम जस्ट लर्निंग डे बाय डे. सो आता समजले पण आपल्याला. तर पहिला सेट आपला वॉर्मअप्स आहे. 10 kg घेतलं आहे मी.
इझी पीझी. आवर फर्स्ट वर्किंग सेट ऑफ स्कल क्रशर्स. 15 kg घेतले. नाईस. ओके. लास्ट सेट घ्यायचा आपल्याला स्कल क्रशर्सचा. अजून माझ्या मते 5 किलो वाढवेल. Come on. खतरनाक होता ना सेट. दिस इज वॉट आय लव्ह अबाउट वर्कआउट. सकाळी उठताना असं वाटतं की झोपायचं अजून. तो बेड खूप भारी वाटतो जेव्हा तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येता आणि जेव्हा इथं वर्कआउट करता तेव्हा तुमची बॉडी फुल गरम होते आणि नंतर तुम्ही वर्कआउट नंतर स्वतःला बघता. इट्स अन अनदर फिलिंग मॅन. ती फिलिंग कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही आयुष्यात जी वर्कआउट देते तुम्हाला. आपला नेक्स्ट सेट आहे केबल पुश डाऊन्स. मी ॲक्च्युली हे जे अटॅचमेंट आहे हे यूज करतो. इन्क्लाइंड पण आहे आणि थोडासा हात असा आतमध्ये राहतो. हा इफ यू कॅन सी असा बाहेर राहत नाही, आत राहतो. त्यामुळे प्रॉपरली तुमचा ट्रायसेप टार्गेट होतो इथे असं करताना. येस, पहिला सेट वॉर्मअप ॲज युजल. सो वर्किंग सेट नंबर 1. 15 रेपिटेशन्स गेलेच पाहिजेत. एक नंबर. 15 रेपिटेशन्स. नाईस. लास्ट सेट. लय घाण. लय घाण. फिटनेस इज नॉट इझी मॅन. नॉट एट ऑल. लास्ट सेट डायमंड पुशअप्स. जेवढे जातील तेवढे. सो बघूया किती जातात ते. फक. 6 गेलेत फक्त. येस मित्रांनो, तर असा होता आपला आजचा चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा वर्कआउट कसा वाटला ते. अजून यात मी काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का सांगा. नक्की मला आवडेल ऐकायला. आणि तुमचे एक्सपिरियन्सेस पण मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही काय कुठला वर्कआउट करता. तुम्ही ट्रायसेप्सच्या दिवशी कुठले सेट्स मारता, चेस्टच्या दिवशी कुठले सेट्स मारता. तुमचा वर्कआउट स्प्लिट कसा आहे, काय जे काय तुमचे सजेशन्स असतील सगळे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा नक्की हा व्हिडिओ. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अंटिल देन स्टे फिट.